लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, हो साजने, सुख झाले हो साजने, तो हमारे तो माधव बरोबा, तो माधव बरोबा, तो माधव बरोबा, देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखारी आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखारी आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सुखारी आगर बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर उभारिला हात जगी जान
रे मात जगी जानवी मात जगी जानवी मात जगी जानवी मात जगी जानवी मात देवा वैसले शिवाजने देवा वैसले कलवाड़े उगने आने तोड़े बहुताचे बोड़े उगवे बहुताचे बोड़े उगवे बहुताचे बोड़े उगवे बहुताचे बोड़े उगवे बहुताचे बोड़े देवा पैसे शिवहासने देवा आलयात काशी हुए घने नाही प्रभु दे नाही प्रभु दे चुका नाही प्रभु दे चुका विश्वनाथ
आलयाच काशी आलयाच काशी हे आलयाच काशी हे आलयाच काशी हो धनी आलयाच काशी हो धनी देवा बैसल सिंहासनी देवा बैसल बैसल सिंहासनी उभी जाणविली मात शांत बसा बाळो देव बसले तर देवाआधी देव आलेत निवांत कीर्तन आहे का भयंकर मोठा योग आहे असं घडत नसतं उभ्या आयुष्यात कित्येक जन्म जातात अनंत जन्माच्या या भयान प्रवासामध्ये एखादा योग येतो असा तो आज आहे तुमच्या आमच्या नशिबाचा उभारिला हात हात उंच केला जगी जाणविली मात मात म्हणजे गोष्ट सर्व जगाला एक गोष्ट सांगितली जगी जाणविली असा पाठ आहे बरं का जाणवली असं नाही ते जगी जाणविली मात कोणती गोष्ट सांगितली आणि कोण सांगितली गोष्ट हे जगाच्या बाजारातली नाही अलौकिक दिव्य पुण्याईच्या फलीभूतते ती गोष्ट आहे आणि गोष्ट सांगणारा एक संत पुरुष आहे अशा संत पुरुषाची भेटी अशा संत पुरुषाचे शब्द कोण हा भाग्याचा ऐशी अशी बोले वाचा कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती तय जोडे माझ्या संताची संगती सत्संगे भक्ती उल्हासे कोट्यावधी जन्माचं पुण्य सिद्ध असावं लागतं आणि ते पुण्य फळाला यायची वेळ यावी लागते त्यावेळेस हा प्रसंग येत असतो आलं का लक्षात पुण्य फळले बहुता पुण्य फळले बहुता दिवस
कडवे म्हणू नका, मी म्हणलं तेच म्हणा. पुण्य फळले बहुता दिवसा. कित्येक दिवस शब्दाचा अर्थ कित्येक कल्पाचं पुण्य फळाला आलं. ते पुण्य निष्काम आणि निष्कलंक अवस्थेतून केलं होतं. केवळ ईश्वराच्या दर्शनासाठी ते पुण्य केलं होतं. योग चांगला आला. काय झालं, भाग्य उदयाचा ठसा पडला. एकाएकी आम्ही समोर आलो. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. समोर आलो साधू संतांच्या समोर. याला कोट्यावधी कालाचं पुण्य, आपलं स्वतःचं, आईवडिलांचं, गुरुदेवाचा आशीर्वाद, या धरतीचं पुण्य, आकाशाचं पुण्य, वायूचं पुण्य, पाण्याचं पुण्य आणि तेजाचे पुण्य, पंचमहाभूताचं पुण्य सहाय्य करतं. आणि मग भेटतो तो संत. असा सगळा योग आज आलाय. कोण संत आलेत? महाराष्ट्राच्या मातीमध्ये अलौकिक चिंतन घडवणारा एक पुरुष. कोणतं चिंतन? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत व्रतले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संतात तो शविले. हा अलौकिक पुरुष रामेश्वर भट्ट बोलले. अहो तो प्रत्यक्ष विष्णूच म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. एवढं सामर्थ्य महाराष्ट्राच्या मातीत आजही आहे. म्हणून इथं जन्मल्या माणसांनी स्वतःला कमी समजून घ्यायचं नाही. आम्ही भयंकर श्रीमंत आहोत. ती श्रीमंती शुद्ध परमार्थाच्या रगदार अवस्थेची आहे. आणि त्याच्यात असे प्रसंग घडतात. आणि ते सांगण्यासाठी या महापुरुषांचा हात आजही सिद्ध आहे. उभारिला हात. जगाला गोष्ट सांगायची आहे, 3 प्रकारानं गोष्ट सांगावी लागते. खरं असावं लागतं, सांगणारा त्या लायकीचा पाहिजे, आणि सांगत असताना कालोन काली हे सत्य जगाला शांती भक्ती ज्ञान देत राहील असं सांगावं लागतं. जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी. बाळ हो, देव आलेत आज सिंहासनावर. आता काय होईल? आल्या याचका होय धनी. इथं आलेले जेवढे आहेत तेवढे याचक म्हणून आहेत. याचक अतीत. म्हणजे नाही, याची तिथी नेमली नव्हती, पण भाग्यानं आले, पुण्यानं आले. जेवढे आले तेवढ्यांच्या धनी. धनी म्हणजे सर्वांच्या मनासारखं होणार. मोठ्याच्या दारात गेल्यानंतर जे जेवण मिळतं ते सगळ्यांना सारखं मिळतं बघा. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एक पक्वाने, तेवी श्रवणे आरते पठणे मोक्षुची लाभे. समर्थ आहे, सर्वांचा सखा आहे. त्याच्या घरच्या पंगतीत जे मिळतं ते सर्वांना सारखं मिळतं, भेदभाव नसतो. तसं ही मोठ्यांची पंगत आहे. ही पंगत दत्तराजाची आहे. आजची पंगत दत्ताची आहे. ही पंगत मायमाऊली देवी यल्लमा देवीची ही पंगत आहे. देव आणि देवी मुळात एकच. देवो देवी मीची पाही हा निश्चय असला पाहिजे वारकरी संप्रदायात. नाहीतर देव वेगळे देवी वेगळी पूजनासाठी मानावं लागतं. पण कुठे एक महत्त्व
एक शुद्ध स्वरूप, त्याच्यातूनच देव, त्याच्यातूनच देवी, त्याच्यातूनच अंश मात्र जीव, त्याच्यातूनच वृक्षादी योनी, त्याच्यातूनच पशुपक्ष्याच्या योनी. वास्तव एक, पण कल्पित अनेक अनेक अनेक. एकी एकटाची आसोनी एकला, एकी एकटाची आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होनी आठेला, नंद नंदन हा तुझा मुला, नंद नंदन नंद नंदन हा तुझा मुला, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, ऐशा एकटाची आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होनी आठेला, विश्वाकार होनी एकला, जया परिवो तैसाची गमला, नंद नंदन हा तुझा मुलावो, पण त्याच्या सुसामर्थ्यामुळं एकच अनेक होत असतो. एकी एकटाची असोणी एकला, ओण्या ठेला. जगात जेवढे आकार आहेत तेवढे देवाचीच आहेत. जया परिवो तैसाची गमला, एवढा समाज आहे. भयंकर मोठा पर्व काळ आहे, मला थोडंसं बोलायचं आहे. कोणीच गडबड करू नका, निवांत बसा. जया परिवो तैसाची गमला, कोण आहे रे ते? नंद नंदन श्रेष्ठ स्वरूप आहे. आणि ते आज दत्ताच्या रूपानं आणि देवी मातेच्या रूपानं आज मंदिरात प्रत्यक्ष प्रगट आहे. नाही कुठे आहे दत्त आणि कुठे आहे देवी माता? हे तुम्ही सगळे जे बसलात हे दत्त आहेत आणि हीच देवी माता आहे. कीर्तनकार माणसावर भयंकर मोठी जबाबदारी असते. वास्तव स्वरूपाशिवाय गोष्ट करायची नाही, हे खरी कीर्तनाची मर्यादा आहे. कल्पित जगातल्या गोष्टी सांगणं हे एकदम चुकीचं आहे. पाहे तिकडे असतील किंवा कोणतंही साधन असेल, काही असेल, पण कीर्तन परंपरा हीच फक्त फल देते आणि कीर्तन परंपरेनंच जगाचा उद्धार होतो. आणि कीर्तन परंपरा खरे सत्य साथ खरे, 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 सत्य साथ खरे.
उभय लोकी कीर्ती जेने सर्व बंधन मुक्त होतील. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. पृथ्वीवर कीर्ती होते, खाली पाताळात ही कीर्ती होते आणि लोकांतरात वर पृथ्वीपासून वर 24 लाख योजन उंच लोकांतर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. एक नाही दोन नाही, 24 लाख योजन. एक योजन म्हणजे 4 कोसाचा अंतर म्हणजे एक योजन. 24 लाख योजन एवढी उंच वर एकाचड एक एकाचड एक एकाचड एक देवदेवतांची स्थान आहेत. सर्वात शेवटी संयमणी नगरी म्हणून आहे आणि त्या संयमणी नगरीमध्ये यमधर्माचं वास्तव्य आहे. यमधर्म म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूचंच मूळ रूप आहे. जगाला जन्मही द्यावा, जगाचा प्रतिपालही करावा आणि यमधर्माच्या रूपानं आपले दूध पाठवून जगाचा विध्वंसही करावा. शेतकरी पेरणीही करतो, शेतकरी पिकाचं खुरपण निंदन कोळपणही करतो, खत घालतो, रक्षण करतो आणि पिकाची काढणी आल्यानंतर शेतकरी त्याच पिकाला कापूनही टाकतो. तिन्ही कामं शेतकऱ्यानंच करायची. तसे पै ब्रह्मा प्रात काळू विष्णू माध्यान्न वेळू सदाशिव सायंकाळू बाळा यया. सुरुवात ब्रह्मदेवाची आहे, मध्यभाग सांभाळायचा विष्णूचा आहे आणि संहार करायचं काम शंकराच्या रूपाने आहे. त्रिशूळ डमरांकित कर, हातामध्ये त्रिशूळ डमरू घेऊन मुखामध्ये रामनामाचा उच्चार करत शंकर परमात्मा सर्व जगाला उद्ध्वस्तही करतात. आणि हा खेळ आजचा नाही नित्याचा आहे. कित्येक कल्प गेले, कित्येक युग गेले, कित्येक शतक गेले, कित्येक पिढ्याचे पिढ्या गेल्या. आपल्या देखत उदंडची झाले जन्मून या मेले, होऊन या गेले रावरंक. असं घडत गेलं. जाऊ द्या, सूर्य उगवतो, सूर्य अस्तमनाला जातो, हे आपण सारं पाहतो. ना तरी उदो असतू अपयशे, अखंडित होत जात असे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. बरं का बाळो, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. पण एवढ्या जगाच्या बाजारात सत्य वस्तू फक्त कीर्तन भजन आहे, देवाचं चिंतन आहे. ज्ञानेश्वरी खरी आहे, गाथा खरा आहे, भागवत खरं आहे. आणि माईच्या पोटातून जन्मला तो जसाच्या तसा निष्कलंक असलेला कोणी बहादर वैष्णव वीर असेल त्याचा उपदेश ही खराच आहे. विठ्ठला त्याचा उपदेश ही खरा आहे. आणि उपदेशापोटी आजचा जो अभंग आहे कीर्तन रूपाचा, हा एका प्रकरणातील अभंग आहे. लळित ज्याला म्हणतात. म्हणजे खास देवासाठी, खास देवाचं स्वरूप पाहत पाहत देवासाठी हुंदूक दाटून अंतःकरण व्याकुल होऊन जे बोललं ते लळित. आणि त्याच्यातला हा अभंग आहे. आणि कुणाच्या ध्यानात आलं इथं मंदिर करावं, एवढा समाज बोलवावा, एवढं काही दानपुण्य करावं, एवढा मोठा खर्च करावा. कसं घडलं? नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले रे. अरूप होते ते रूपाशी आले, जीव शिवनाम फावले रे. कुणा केलं? देवानं आपुलीचा आवडी धरून खेळिया, आपापना ते व्याले रे. आलं लक्षात? म्हणून हे दत्त मंदिर आता ज्यांनी हे उभं केलं त्यांची नावं काही मी विचारली नाहीत अजून. काय नाव आहे चौकदार सांगता? काय नाव आहे हे एवढं कार्य करणारे?
बाळू मामा गलांडे त्यांचं आहे बाई. त्यांचं शेत बरं. आणि याला बाई हां हां. अगोदर काही होतं का इथं? नव्हतं. परमपूजनीय बाळूमामा गल्लांडे आणि यल्लाबाई. फार चांगली गोष्ट आहे. अचानक हे घडून आलं. अचानक घडलं असं म्हणण्यापेक्षा कोणत्या तरी जन्मात भयंकर दानपुण्य केलेला तो ओघ आज फळाला आला, म्हणून एवढा समाज आणि एवढं दिव्य कार्य करता आलं. एक मंदिर बांधणं म्हणजे पुढच्या जन्मात राजा होण्याची व्यवस्था असते. अन्नदाने दृढायुषी उदकदाने सदा सुखी मंदिरदाने भुवन पालखी सुपरिमळू उपचार. ध्यान देऊ नये का? अन्नदानाने आयुष्य वाढतं. पाणी दान दिलं तर सुख प्राप्त होतं. मंदिरदाने भुवन पालखी. स्वतःच्या जाग्यात स्वतःच्या पक्षानं मंदिर बांधावं आणि सर्वांच्यासाठी खुलं करून टाकावं. या कोणी या दर्शन घ्यायचं. आणि देवाच्या दारात ज्यानं मंदिर बांधलं, ज्यानं देवाला आणलं तेवढ्यापुरतं ते नसतं. देवाचं दार म्हणल्यानंतर सगळ्यासाठी खुलं असतं. कारण ठरलेलंच आहे ते. संसाराचं दार त्याला 4 खांबाची चौकट आहे. परमार्थाचं दार जगाच्या बाजारात उघड आहे. जयाणी घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवांची. हे परमार्थाचं दार आहे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी. हे परमार्थाचे दार आहेत. सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. हकारुणी सांगे तुका नाम घेता नाम घेता हकारुणी सांगे तुका नाम घेता नाम घेता नाम घेता या कोणी दूर जाऊ नका. कारुणी सांगे तुका. उंच स्वरात भयंकर मोठ्यानं कंठरवाची हाक देऊन नाम घेता राहू नका. सगळेजण या. बाळहो, सर्वांच्यासाठी आहे ते परमार्थाचं दार आहे. आणि देवाचं दार, हे देवाच्या दाराचा विचार भयंकर अवघड आहे. आता देवच आहे तर त्याला मंदिर कशाला, त्याला दरवाजा कशाला, त्याला चौकट कशाला, हे चिंतन आहे. देवाबद्दल बोलताना श्रुती, शास्त्र, पुराण, संतवाणी असं बोलतात. काहीच नाही तो देव, पण सर्व आहे तो देव. काहीच नाही. अर्जुना काहीच नाही तो प्रकृतीचा भ्राता पाही. काहीच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. कुठला रंग, कुठलं रूप, कुठलची त्याची जात,
कुठलचं त्याचं गाव नव्हता गावसी व पहिला याशी काही नामरूपासी तो आधीच ठाव नाही. कुठलं वैकुंठार काल परवाचे हे झोपटं, कुठला क्षीरसागर काय घेऊन बसलात तुम्ही? अरे मग देव आहे कसा सांगा ना. हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू. अनादि आहे, नित्य आहे, सिद्ध आहे, निरुपाधिक आहे, आनंद अद्वय नित्य निरामय असा आहे. जे का निज ध्येय युगियांचे असा देव आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरीशी भजे असा देव आहे. आकार दिसला म्हणून देव असं होत नाही. भौम तीर्थाचं वर्णन करताना कोणतंही तीर्थ असलं आणि कुठलाही देव असला तर एक दिवस ते गुप्त होणार आहे, फुटणार आहे, तुटणार आहे, ती बुडून जाणार आहे. भौम म्हणजे पृथ्वीवर जे जे दिसतंय ना ते एक दिवस नसून जाणार आहे, बेपत्ता होणार आहे, प्रळयकाळ होणार आहे, मोठमोठे भूकंप होणार आहेत, मोठमोठे महापूर येणार आहेत, त्यावेळेस हे सगळं गुप्त होणार आहे बघा. पण वास्तव स्वरूपाचं जे तजेलदार घर आहे, वास्तव स्वरूप म्हणून जे गाजलंय ते कधी नासत नाही. कधी ते कोणाला चर्मचक्षुने दिसत नाही, भावण चक्षुने दिसतं ते बरं का. चर्मचक्षु म्हणजे केवळ कातड्याला पाहणारे ज्याचे डोळे आहेत त्यांना हे स्वरूप कसं कळलं. भावनेचा डोळा ज्याचा खुलला आहे त्याला स्वरूप कळतं. म्हणून सज्जन माणसं जगाकडं पाहताना जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत असं पाहतात. हा भक्तियोग निश्चित जान माझा. काय गंमत आहे. मया तत्मिदम सर्वम जगद्व्यक्तमूर्तीना. हे सर्व जे जग आहे ते माझंच होते. हे जग निखिल माझीची होतील. बीजची झाले तरू अथवा भंगारची अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले. तैसे म्या जग धरिले सबाह्य अभ्यंतरी. सोन्याचे मणी सोन्याच्या दोऱ्यात व्हायचे आणि मग ती तयार झालेली माळ गळ्यात घालायची. तसं दिसल ते देव आहे आणि देवाने त्याला सांभाळलेलं आहे. बस इतकंच. म्हणून एकच गोष्ट सत्य आहे ते सत्य. बाळो देवदेवताला काहीच नाही पण भक्त मंडळीसाठी सर्वच काही आहे. त्याला भक्तांनी केलं मग ते बघायला येतं. ज्याने ज्याने जैसे द्यावे, ज्याने ज्याने जैसे द्यावे, तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कल्पाळे. ज्याने ज्याने जैसे ध्यावे, तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे कृपाळे. ज्याने ज्याने जैसे जावे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे. ज्यानं जसं चिंतन करावं तसं देवानी व्हावं. हे दत्त प्रभूची प्राणप्रतिष्ठा आज आहे आणि ती गोष्ट सांगण्यासाठी तुकाराम महाराजांचा हात उंच आहे. आता दत्त महाराजाला अत्री पिता आणि अणुसया माता नावं आहे का? येतात मोठी माणसं येत आहेत, समाज येतोय, चार गोष्टी निवांत आहे का?
आईचं नाव अणुसया आहे, वडिलांचं नाव अत्री पिता आहे. अ म्हणजे नाही, त्री म्हणजे 3 गुण. बाळहो, 3 गुण ज्याच्यात नाहीत त्याचं नाव अत्री. सात्विक गुण नाही, तमोगुण नाही, रजोगुण नाही, त्याचं नाव अत्री. एक. आणि अणुसया, अणु म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वेष. अशी एक माय या अस्मानामध्ये आहे. तिच्याकडून कधीच कुणाचा द्वेष नाही, कधी कुणाचं भलतस्त्वन नाही, कधीच कुणाची निंदा तोंडात आली नाही, कधी कुणाचं भलतंच काही बोलावं बघावं हे म्हणत आलं नाही. तिचं नाव अनसूया. ज्याच्यात 3 गुण नाहीत आणि ज्या माईकडं कुणाचा द्वेष नाही, सर्वाशी सख्यपण आहे, असे अत्री अनूसया. आणि त्यांच्या पोटाला 3 देव आले. 3 देव आले आणि ते 3 देव आले. आणि अनूसया मातेची इच्छा पूर्ण करायला अनूसया मातेनं सांगितलं, तुम्ही माझी बाळं म्हणून आला आणि आता तुम्ही चालला, तसं करू नका. तुम्हाला मी 6 महिने दूध पाजलंय, 6 महिने मी तुमचा लाळा पाळला आहे. आता तुम्ही मला सोडून जाऊ नका, मी तुमची आई आहे. मग काय करावं माय? त्यावेळेस अनूसया माता बोलते, असं हा, तुम्ही 3 मिळून एका टोपड्याखाली या. आता माई काही काळापूर्वी बाळाचा जन्म झाला की त्याची टाळू माकायची. टाळू माकणं झाली की त्या बाळाचं लहानसं डोकं 1-2-3 महिन्याचा काळ गेल्यास त्याला नाजूक कपड्याची ते टोपडे केलेले असायचे. आता कळत नाही बाबा, नाईला जाय, आता काय काय होईल काही कळत नाही. हे दिवस जरी विज्ञानाच्या दृष्टीनं सर्व शोध लागले, सर्व काही व्यवस्था होऊ लागली, तर अवस्थेतून आपण उद्ध्वस्त झालोत आणि वाईट कालाकडे आपली पावलं चाललीत. एवढा समाज आहे, मला बोलायचं आहे. सुधारणा भरपूर झाली. कुठं ते दिवेगाव, तिथून मी किती लवकर आलो. सगळी सोय झाली, वाहनं झाले, यंत्र झाले, सगळं झालं. पण जेवढ्या व्यवस्था झाल्या तेवढ्या अवस्था संपल्या. माईचं प्रेम बाळावर नाही. हा, जन्मदाती माय नागिनीच्या वाघिणीच्या रूपामध्ये आवरत आहे. अरे हा जन्मदाता बाप मांजराच्या बोक्याच्या रूपात आवरत आहे. माय बाप जरी सरपीन की बोका, अशी बोंब झाली समाजात. अरिष्ट प्रसंग ओढवून येतील. देश पवित्र धर्मापासून आणि पवित्र आचरणापासून ढासळत चालला. वैचारिक माणसाला जन्म देण्याची हौस कोणात अजिबात नाही. पोटाला 1-2 बाळ आले की 3रा बाळ उद्ध्वस्त केला जातो. महापाप आहे, महापाप आहे. बाळो, अणुसया मातेनं बोलली, तुम्हा 3घांना एकच टोपडं पुरावं, असे तुम्ही या. म्हणून 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, टाळ वाजवा. मोठा थाट असायचा, त्या कुंचीच्या डोकीवरती गोंडे लावलेले असायचे. कुंची पांघरू घालायची. एका टोपड्याखाली 3 आणि एकाच कुंची खाली 3. बरं, ते काही साधी नाहीत. ब्रह्मा, विष्णू, महादेव. विष्णुदेव आहेत, महादेव आहेत आणि ब्रह्मदेव आहेत. हे 3 देव अणुसया मातेचं सत्वहरण करायला गेले होते. कसं असतं बघा, कितीही मोठा असला तर कुठंतरी कोणाच्या तरी वचनात गुंततो.
नारद प्रथेवरून गेले विष्णू वैकुंठ लोकात. लक्ष्मी मातेनं विचारलं, नारदजी तुम्ही जरा थकलेले दिसता, कुठून आलात? आई, आता नारद आहेत बरं काही, ज्याची युक्ती कधी रद्दच होत नाही त्याचं नाव नारद. समाजात कुणी असला असा तर त्याला नारदच म्हणायचा. काही करतंय त्याचं काही वाईट चुकतच नाही, सगळी मानतातच, त्याचं नाव नारद. नारदजी कुठून आलात? नारदांनी सांगितलं, आई मी पृथ्वीवरून आलो. असं एवढं लहान तोंड कसं काय? काय सांगावं आई, त्याच्यासाठी चालू आहे मी तुम्हाला बोलायला. असं काय झालं? अहो ते अत्री ऋषीचा आणि अनुसया मातेचा आश्रम. बरं बरं बाबा, 12 वर्षे दुष्काळ पडून गेला. 12 वर्षे अनावृष्टी, तृण नाही पृथ्वीचे पोटी. 12 वर्षे पावसाचा थेंब नव्हता, तृण नाही पृथ्वीचे पोटी. पृथ्वीच्या पोटातल्या गवताचे बिया जळून गेले. त्या एवढं 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 ऊन, एवढा दुष्काळ. मग काय झालं? जगातली सगळी माणसं मरत होती बघा, पण आत्रीनं अनुसयानं जितके येतील तितक्या लोकांना फळं देऊन वाचविले बघा. 12 वर्षे. जवळजवळ मागते येती द्वाराशी, तव तो उल्हास अनुसयशी, तृप्ती देता समस्ताशी, अहर्निशी उल्हासू. अनुसया मातीच्या दारात जायचे, कुणीही जाऊन केळी मागितल्या केळं द्यायचे, फळ कोणतंही फळ मागितलं तर द्यायचं. त्या 12 वर्षाच्या दुष्काळात आत्री अनुसयानं फळं पुरविले समाजाला, आणि गौतम ऋषीनं अहिल्या मातेनं भात पुरविला ऋषी लोकांना. गौतम प्रेरी प्रातकाळी, माध्यांनी आणून दे साळी, तेने पाके अहिल्या बाळी, ऋषी मंडळी वाचविले. साळ पेरायची अशी, चाड्याहून टिपणीनं पेरीत चालला, साळ पेरीत चालला की साळ उगवायची, तिकडच्या त्या शेताच्याकडं तास जाऊन फिरायचं, तोपर्यंत साळ मागची उगवायची आणि तिला पोटरी यायची. दुसरं तास फिरवून पलीकडचं ते मुरडणीपर्यंत त्या साळीला दाणी लागायची. हे बघाय, एका तासात साळ कापायला यायची दाणी लागून. आणि ती साळ गौतम ऋषींनी 11च्या आधी थोडं कापायची, तोपर्यंत पेरायचं. आणि कापल्याबरोबर ते असे मुठीत टाकल्या साळीची पिकं येत होती आपल्याकडं. आता कुठंतरी ते भात लावणी तिकडं येते. आणि त्या साळी अहिल्या मातेनं एका 10-20 मिनिटात कांडायच्या. 88,000 ऋषीला नित्य गरम भात आणि मुगाच्या वरणाचं जेवण द्यायचं. काय 12 वर्षे दुष्काळ कधीच कमी पडू दिलं नाही. आणि पुन्हा आत्री पिता आणि अनुसया मातेनी फळं पुरवले, जग जगलं. थोडी घटना अलौकिक आहे का? म्हणून कोणीही भिक्षुक आला तर त्याला भाकर वाढा. एवढे कीर्तन ऐकून माणसात केसवर तरी बदल झाला तर कीर्तनकार, आणि कीर्तनाचा फायदा नाही तर कीर्तन ऐकलं, माणसं हसले, उठून गेले, आले, झालं सगळं. हे कीर्तनच नाही. थोडं तरी बदललं पाहिजे. पाया पडून सांगतो, तुम्ही वैष्णवराज आहेत, आज तुम्ही दत्तराज आहेत, तुम्ही आज देवी अल्ला देवी आहेत, तुम्ही यल्लमा देवी आहेत, तुम्ही आज अत्री पिता आहेत, तुम्ही आज अनुसया माता आहेत, तुम्ही पांडुरंग रुक्मिणी आहेत, तुम्ही अहिल्या माता आहेत, तुम्ही आज गौतम ऋषी आहेत. तुमच्या पाया पडून आम्ही सांगतो, बाळो, क्षणाक्षणात बदल होईल असं काहीतरी करा, तरच कीर्तन भजन ऐकत जा. दानधर्म करायला शिका, खरं बोलायला शिका, परोपकार करायला शिका, तरच देशात शुजलाम सुफलाम हे वाक्य राहणार आहे. नाहीतर मोठमोठे भूकंप होणार आहेत, भयंकर दुष्काळ पडणार आहेत. याच वर्षी पावसाचा थेंबही पडणार नव्हता, विधी लिखित. पण एक चांगली घटना घडली म्हणून पाऊस पडला जिकडं तिकडं. आज वसुंधरा माता म्हणजे पृथ्वी माता हिरवीगार साडी नेसून तजेलदार अवस्थेत डुल्लत आहे. हिरवेगार रंग आहेत पिकाचे, आणि त्या अवस्थेत दत्तप्रभूचं इथं आगमन होतं आहे. अत्रिपिता अनुसया मातेचा हा बाळा, विष्णू परमात्मा तुला दत्त म्हणून मी हाक मारेन.
शंकर परमात्मा तुला मी दुर्वास म्हणून हाक मारीन, ब्रह्मदेव तुला मी चंद्र म्हणून हाक मारीन. ब्रह्मा, दुर्वास आणि विष्णू दत्त, दुर्वास शंकर आणि ब्रह्मदेव चंद्र, हे 3 देव. ही 3 देवांची परंपरा उगं थोडं ऐका, साधी गोष्ट नाही. आज दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कीर्तन माझं आहे. जगात काही घडेल पण कीर्तनकार माणसानी भयंकर मोठी कसोटी लावून हे बोललं पाहिजे. ज्या देवाला आव्हान केलंय, ज्या देवाची प्राणप्रतिष्ठा झाली, ज्या देवाचा कळस बसला, ज्या देवाच्या गळ्यात फुलाचे हार घातले, ज्या देवाबद्दल ब्रह्मवृंदानी मंत्र म्हटले, होम हवन केला, ज्या देवतेसाठी एवढा समाज उपस्थित आहे, ज्या देवतेसाठी एवढं सर्व काही सत्कार्य करायचे, भजनी वैष्णव सगळे उपस्थित आहेत, तो देव मुळात कोण रे? जो निर्गुण निराभास, आदि नारायण म्हणती जास, आदि नारायण म्हणती जास, सर्वा सर्वास निर्गुण निराभास, भव शब्द आदि नारायण म्हणती जास, सर्वास आदि आयन म्हणजे स्थान, म्हणून म्हणती नारायण आत्मी अशी. सर्वांचा आत्मा तो नारायण, नार अधिक आयन. नार म्हणजे सर्व जीवसमूह आणि आयन म्हणजे सर्वांचा आत्मा. सर्वांचा आत्मा तो नारायण, त्याला का लक्षात? आणि तो नारायण आदी, आदी नारायण कधी होता? तो आदी नारायण वर जे निळं स्वच्छ आकाश दिसतं ना, त्या आकाशाच्या वर होते काही काळ, तिथून खाली आकाशात आले काही काळ, आकाशाच्या पोटातून बराच दीर्घकाल तेजात आले, तेजातून बराच दीर्घकाल वायूमध्ये आले, वायूमधून बराच शतकानुशतके काळ पाण्यात आले, पाण्यातून येऊन तो काळ भयंकर काळ पृथ्वीवर लोळत राहिले. आणि त्या पृथ्वीवर कोणी भाग्यवान माणसांनी धान्याच्या बिया पेरल्या आणि त्या धान्याच्या बियात कित्येक काळ राहिले आणि त्या बिया तुमच्या आमच्या आईबापांनी खाल्ल्या आणि तिथून मग कुणाच्या पोटाला कोण आलं त्याचा अंत लागत नाही. म्हणून त्याचं नाव आदी आहे. आदी कुठंच काही नव्हतं, सर्वांचं बी आहे, ते मूळ बीज आहे ते, त्याचं नाव आदी. आदी नारायण म्हणती जास, तो हा दत्तगुरु आहे. आलं का लक्षात? आणि तो सर्वांस आदी गुरु, दत्तांचं स्थान गुरुचं स्थान आहे. म्हणून हे गुरुचं स्थान म्हणून इथं जपून येत जा. मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली हे आनंद आहे, पण इथं येताना लवून चोपून येत जावं. दारू पिऊन यायचं काम नाही. कसं तरी बोंब मारीत नाचत बोंब कसं तरी काहीतरी खाऊन कोणाच तरी उचलून यायचं नाही. तर स्वच्छ आलं पाहिजे. हे बघा, देवदेवतांच्या दारात जाताना माणसानं
एक मर्यादा सांभाळणार पाहिजे. कासवाची जात अशी आहे, कासवाची कूर्म जिया परी वाईला अवयोपसरी ना तरी इच्छावशी आवरी आपुले आपण पे. ज्ञानोबराय म्हणतात कासवाची जात अशी आहे, पाण्यात कासव खेळतं, पण थोडा जर त्याला सासूल झाला तर लगेच ते कासव आपले हातपाय पोटात येतं. तसं एरवी काही करा, पण देवाच्या दारात येताना जपून येत जा, लावून चोपून येत जा, नम्रतेने येत जा. देवा मी तुझा दास आहे, मी तुझं श्रीमुख पाहायला आलो. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी याची भूकण वजे माझ्या. लावून चोपून येत जा. देवा तुझा मी दास आहे, माझ्यावर कृपा कर. देवा तू फार मोठा आहेस, देवा तू आमुचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दीनवत्सल. माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालविशी. तुझं लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता. पुढती निरविशी संतानो हे विसंबता धीर तूच, असं म्हणीत म्हणीत जा. देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी माय बाप आमचा बंधू. जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडीशी भवबंधू काळपाश. देवा शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू उदार सकळा. देवा तू अगोचर, होशी अविकार अविनाश. असं बोलत बोलत येत जा. देवाच्या सिंहासनाला हात न लावताना, आता देवाच्या पाया पडायचं म्हणजे बाहेरून यावून एकदम देवाच्या पायाला हात लावून तिथं डोकं ठेवा, ही एक अमर्यादा आहे, मर्यादेच्या बाहेरची गोष्ट आहे. देवाच्या सिंहासनाला हात लावायचं नाही. दारात गेले काही अंतरावरून एकदम दोन्ही हात जोडून एकदम नम्र, धरतीला मस्तक टेकलं पाहिजे इतकी नम्रता. फळलिया तरुणची शाखा, सहजे भूमीशी उत्तरे देखा. तैसे जीव मात्र असे खालावती ते. निर्गुणाकार झाला गुणवंत घाली, दंडवत पुजोनिया. तसा नम्र नमस्कार करावा. देवा गुरुदेव दत्ता, तुम्ही अत्रिपिता अनुसयाला समाधान देता, तसं आम्हालाही लक्ष द्या, आम्ही तुमची बाळ आहोत, अशी विनंती करावी. तुका म्हणे बाळे आम्ही देवाची लढीवाळे. म्हणून असा हा प्रसंग आजचा. गुरुदेव दत्त हे गुरुस्थान आहे. या दत्ताचे 24 गुरु आहेत भागवतामध्ये, आलं लक्षात. आपल्या वारकरी संप्रदायात गुरु परंपरेत गुरुचे 12 प्रकार आहेत. धातुर्वादी, चंदन, चंद्र, विचार, कासव, अनुग्रह गुरु, दर्पण गुरु, परीस गुरु, चंदन झालं, छायानिधी गुरु, नादनिधी गुरु, क्रौंच पक्षी गुरु आणि सूर्यकांतमणी गुरु, असे 12 प्रकारचे गुरु आहेत. हे सगळे 12 प्रकार ही गुरुदेव दत्ताच्या पायी आहेत. विठ्ठल विठ्ठल. हा दत्त सर्व संतात आणि सर्व गुरुकुळाचा राजा आहे. ज्ञानोबरायचा तो अभंग आहे ना, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. असा हा देव आज इथं आला. देवी यल्लमा माय माऊली तीही त्यांच्या बरोबरीला आहे. सिंहासनावर मी नमस्कार केला. अतिशय तेज आहे. आता देवदेवता म्हटल्यानंतर तेज असतंच. हे तेज कधी कमी होऊ नये आणि या देवाकडं सर्वांनी यावं. कुणाला माहीत नसेल तर हे तुकोबरायांनी सांगावं. असं पहिल्या चरणामध्ये उभारीला हात, 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 उभारीला हात. गीताना लोरे मात,
सत्याचा हात आहे. आसमानातील सर्व हातांचा हात हा तुकाराम महाराजांचा हात. कोणाचाही हात ज्याला हात आहे सगळ्यांच्या हाताचा हात तुकाराम महाराजांचा हात. तो उंच केला, उभारीला उंच केला. संतांनी हात उंच करावे याची काय गरज रे? जगात सत्याची देण द्यायची असते त्यावेळेस संत पुरुषाचे हात उंच होतात. जगात सत्याकडे अंगुली बोट करायचं असतं त्यावेळेस संताचा हात पुढे होतो. जगासाठी संताचा हात आहे आणि तो ज्यावेळेस उंच होतो त्यावेळेस जगाचं भाग्य उदयाला येतं आणि ते कार्यक्रम कालून काली घडत असतात. म्हणून हात उभारीला उभा केला. या उभारीला शब्दाच्या पाठीशी मोठा भाव आहे. निष्कलंकता आहे, सत्यता आहे, निष्कामता आहे, शुद्ध स्वरूप आहे. यापेक्षा केवळ दातृत्व आहे म्हणून हा हात उंच आहे. कोणाची हिंमत आहे? केवळ द्यायची देण आहे म्हणून हा हात उंच आहे. आणि द्यायचं आहे म्हणूनच जगाला सांगता यायचंय जगी जाणविली मात. जगात ही गोष्ट सांगितली. आता हे मोबाईल आले त्याच्यावरती गोष्टी सांगतात, रस्त्याच्याकडनं कापडावर लिहून लावतात, पेपरबाजी आहे ते पेपरमध्ये देतात. पण तसं नव्हतं. आणि आजचे हे प्रयोग जे आहेत का नाही विज्ञानाचे, तुम्ही ध्यानात ठेवा, काही काळानंतर हे एकही प्रयोग विज्ञानाचा टिकून राहणार नाही. नेट राहणार नाही, मोबाईल राहणार नाहीत. हे हवेतून जेवढं चालतं आहे का नाही हे सगळं बंद पडणार आहे. सगळं बंद पडणार आहे. त्यावेळेस ईश्वराची आठवण सर्व जीवाला होईल. मग दुसरे उपाय सुरू होणार आहेत. ध्यान द्या. म्हणून मला एकच सांगायचं आहे, गोष्ट सांगितली, ती सांगितलेली गोष्ट आजही हे समाज पाहतोय. म्हणून एवढा समाज आहे की ती गाव तिकडं ते जमालपूर गाव, औसा तालुक्यातला हा शेवटचा भाग, एवढे वैष्णव, एवढे सज्जन. मायबापू हो, तुम्हाला एकच आम्ही हात उंच करून गोष्ट सांगणार आहोत. ती गोष्ट कोणती आहे ती दुसऱ्या चरणात लिहिली. देव बैसले सिंहासनी, सिंहासनी 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 देव बैसले तरी काय. बाळ हो, देव बैसले सिंहासनी. देव कोणता आहे? तिन्ही देवाचा देव दत्त आहे. दत्त हरि ओम दत्त उद्दात अणुदत्त प्रचुर रहित पांडुरंग, गात्यात एक अभंग आहे तुकोबारायांच्या. आणि शेवटी दत्त म्हणलं की पुढं काहीच नाही. गुरुदेव दत्त, बस पुढं काही बोलायचं नाही, बोलायचं नाही, हलायचं नाही. दत्त, दत्त हे एकदम शुद्ध ज्ञानाचा दरबार पूर्ण आहे म्हणून दत्त आहे. ते देव आहेत, सिंहासनावर बसलेत. देवाचं सिंहासन कोणतं असतं? आता थोड काय बरं का,
देवाचं सिंहासन प्रत्येकाचं हृदय असलं पाहिजे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. हे ज्ञानोबारायांनी लिहिलंय ज्ञानेश्वरीत. हे प्रत्येकानं हृदय, आपलं हृदय हे सिंहासन केलं पाहिजे. म्हणजे देव इथं गंमत आहे मोठी. देव आपल्या हृदयात आणि भक्तांचे पावलं देवाच्या हृदयात. कळलं का? म्हणून तर देवाच्या उजव्या छातीवर भक्ताच्या पावलाची लात आहे. हृदय श्री वत्सलांचन आपल्या हृदय मंदिरात साठवणं फार मोठी क्रिया आहे, साधी गोष्ट नाही. कंबर लहान आहे देवाची आणि देवाची छाती खूप रुंद आहे. ते मूर्ती घडवणारे आहेत ना माणसं, ते अगोदर विचारतात हे कसं कसं करायचे. त्याला सांग जाऊ छाती रुंद आहे. देवाची छाती रुंद असायचं कारण देवाची छाती देवाच्या हृदयात भक्ताची पावलं आहेत. आणि देव पूर्णत्वाने तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, भ्रांताशी कामो विषयावरी. आता भ्रांत झाले, त्यांना किती सांगा अक्कल येत नाही, त्यांचा विश्वास बसत नाही आणि सांगवी नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा व्यर्था पुलिवाचा शिनू नये. भाविक असतील त्यांचा विश्वास बसतो ना, मग त्यांना सांगा सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तो जो देव आहे आणि तो देव आमच्या हृदयात आहे, इतरत्र नाही. देवाला पाहिला तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही. देवाला पाहिला कुठंतरी प्रसिद्ध स्थानावर जायची गरज नाही. तो पाहावा तो आपल्यातच आपण पाहावा असं चिंतन आहे. जवळी असता जग जीवन का धांडोळीशी वन, एकाग्र करी म्हणतेने होईल समाधान रे बाळो. जगत जीवन परमात्मा तुमच्या हृदयातच आहे. त्याला दूर पाहिला, ईश्वराला दूरता दोष असत नाही. ईश्वर सर्वांचं स्वरूप आहे आणि स्वरूपाला बाहेर पाहणारे किती शहाणी असतात हे तर्क करा, काही बोलायची गरज नाही. पण तो देव ज्या सिंहासनावर बसतो तो सिंहासन स्वच्छ, तो सिंहासन एक परम प्रेमाचं सिंहासन, ते सिंहासन निष्कलंक अवस्थेचं सिंहासन. आता हे मंदिरात सिंहासन बांधतात, खडी असतं, सिमेंट असतं, विटेचे तुकडे असतात, पाषाणाचे काही काळापूर्वी चिरेबंदी ते सिंहासन, ते फाडी असायच्या, कोणे असायचे. आता ते राहिलं नाही. आता हे गजीचं सिंहासन हे स्टीलचं केलं जातं, त्याच्यावर देव कसं का असत नाही, चांगली गोष्ट आहे. पण अंतःकरण शुद्ध असावं आणि त्या देवाच्या सिंहासनाला खूप खूप आपल्या हृदयापेक्षा या लेकरवाळ्या माई आपल्या नेमत्या लेकराला किती हळू उचलतात, किती हळू त्याला आंघोळ घालतात, किती हळू त्या बाळाला बोलतात. तसं देवाच्या सिंहासनाला हात फिरून स्वच्छ धुत जावा. अरे देवाचं सिंहासन आहे ते, ज्याच्यावर देवाची विराजमान अवस्था आहे, ते किती नाजूक, किती पुण्यदायिनी. नुसतं सिंहासन जरी डोळ्यात मनात ध्यानात आलं तरी उद्धार होतो. आणि त्या सिंहासनावर असलेली देवाची उभी मूर्ती, आपलं स्वरूप हे जर चिंतनामध्ये राहिलं तर तो देवच होतो.
आलं का लक्षात? याच्यासाठी मग पुढं लिहिले आल्या याचका होय धनी. याचक म्हणजे देवानं बोलविल्यास यायचं नाही, आपल्या आपल्या मनानं यायचं. आलं तर आपण देवाला भक्ती मागायची, त्याचं नाव आहे याचक. त्याला सर्व काही मिळेल. आणि हा जो देव येतो का नाही, तो देव एकासाठी येतो पण अनेकाचा होतो. असं तिसऱ्या चरणामध्ये एकाचा कैवारे, एकाचा कैवारे.
अभिमन्यू तसा हा वीर अभिमन्यू आमदार आहेत आपले आणि हेच राहणार आहेत, काहीच बदल होणार नाही यांच्यात. सत्य बहारून येत. आज देशाचे पंतप्रधान म्हणून जे नरेंद्र मोदी साहेब, हे देवाचा अवतार आहे, साधी गोष्ट नाही. आणि त्यांच्या त्या कार्यासाठी साथ आणि हात देणारे हे माणसं, पवार साहेब हे आमदार, भाजपची माणसं. काँग्रेसची आमचा केसवर विरोध नाही, सगळं जग चालत आहे, आम्ही जगाचे आहोत. पण आज जे सत्ताधीश आहेत त्यांचा गौरव करावाच. सत्ता असावी, सत्य असावं, लक्षात ठेवा, अभ्यास आहे मोठा. सत्ता असावी, सत्ता असावी, सत्तेत सत्य असावं. सत्ता चालवतात त्यांच्याकडे सत्य असावं. सत्ता जी सत्य आहे ते भगवंताचं प्रेम आहे आणि जे सत्य आहे ते दान धर्मातून प्रगट होत असतं. आणि एवढ्या सत्याचं सांत्वन म्हणून अन्नदान केलं जातं. आणि एवढ्याची सर्व पर्वणी आज ओढवून आली. म्हणून एकच शब्द सांगतो माझ्या पांडुरंगाला, देवा प्रभू अभिमन्यू पवार साहेब, अशी माणसं तुमच्यासाठी घडावीत. तुमचं मी ऐकतो, बरेच वेळ भेटही झाली आपली औसा तालुक्यात. हे वारकरी आहेत, एवढी हातात सत्ता, एवढा कारभार असून हे वारकरी माणूस साधी गोष्ट नाही. अशी माणसं दुर्लभ असतात. धनवंत असावं, दयाळू असावं. धनवंत आणि दयाळू, वाघ असावा आणि दयाळू असावा, व्याघ्र आणि कृपाळू. निष्कलंक पुरुष, अंगाला केवळ पंचा गुंडाळीला, काय रक्षण होतं? काहीच नाही. हातात काठी, हातात भगवद्गीता, चालली रस्त्यानं. अलौकिक पुरुष, त्यापैकी अलौकिक पुरुष म्हणून अभिमन्यू पवार साहेब आहेत. जास्त काही मी बोलत नाही, माझा आशीर्वाद आहेच आहे. या कार्यक्रमाला जेवढे कोणी तुम्ही सज्जन मायबाप आलात, मी तुमच्या सर्वांच्या तर्फे मी जसं शेवटचं चरण आहे, संतांनी देवाला निरोप सांगावा. देवा जगात असं घडतंय आणि संतांनी देवाला निरोप सांगावा जगाचा, आणि देवाचं काय मनोगत आहे ते संतांनी परत जगाला सांगावं. याच्यासाठीच आम्ही लोक धर्तीवर आलेलो आहोत. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. झाला आता माऊलीचं भजन झालंय. माझ्या म्हणणं एक चाल म्हणा, साहेब आले तसे गोड चाल म्हणा आणि मग झालं. आता चाल झाली की तू का तू का तू का
सूचना सर्वांना आज जमालपूर या ठिकाणी श्री दत्तगुरु व यल्लम्मा देवी प्राण प्रतिष्ठा व कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त आज उपस्थित आपल्या काल्याच्या कीर्तनासाठी ब्रह्मचारी हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज दिवेगावकर तसेच आपल्या सर्वांचे लाडके आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब आमचे मित्र जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोषप्पा मुक्ता व त्यांच्या सोबतची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे। तरी मी गावकऱ्याच्या वतीनं 2 मिनिटं साहेबाला विनंती करणार आहे की आमच्याही काही या ठिकाणी गावकऱ्याच्या मागण्या आहेत तर आपण या ठिकाणी आम्हाला 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन करा। या ठिकाणी मागण्याचा संदर्भ असा आहे साहेब तुम्हाला सांगायची गरज नाही आताच महाराजांनी सांगितलं की आपण अभिमन्यू आहात त्यांनी तुम्हाला माहित आहे की आम्ही कशासाठी बोलवलं या ठिकाणी सभागृहाची खूप अत्यंत आवश्यकता आहे तर आपल्याला कशा स्वरूपात या ठिकाणी भव्य दिव्य असं मोठं सभागृह दत्तगुरु व यल्लम्मा देवी यांच्या ह्या निवासस्थानाची व्यवस्था आपण लवकरात लवकर करून द्यावी। दुसरी मागणी अशी आहे की औसा ते लातूर या मार्गाने एक जाणारी एसटी बस आणि त्या ठिकाणी त्याचा थांबा हे करणं आपल्याला आवश्यक आहे कारण आपल्या मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे आणि तसेच रस्त्याची अवस्था दुरावस्था खूप झालेली आहे तरी आपण याच्याकडे लक्ष घालून तात्काळ आमच्या मागण्या एवढ्या मान्य कराव्यात एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि 2 शब्द मार्गदर्शन करतो। श्री दत्तगुरु आणि यल्लम्मा देवीच्या प्राणप्रतिष्ठा आणि कळशारोहण कार्यक्रमाच्या या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित मंचावर ज्याच्या सुश्राव्य वाणीतून आपण कीर्तन ग्रहण केलं ते ब्रह्मचारी विठ्ठल महाराज दिवेगावकरची दिवेगावकर महाराजांचा माझा अतिशय स्नेह आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्याचं मी 5वं 6वं कीर्तन या निमित्तानं आलो आहे आणि कीर्तनात कीर्तन पुन्हा काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनात काला मिळणे हे नशिबाचा भाग आहे म्हणून मी माझं भाग्य समजतो की आज मला काल्याचं कीर्तनही मिळालं आणि ब्रह्मचारी विठ्ठल महाराजांचा मला आशीर्वाद मिळाला यात सगळं काही मला मिळालेलं आहे। आणि विष्णू महाराज हे महाराज आहेत अर्धे आणि अर्धे कीर्तनकार प्रवचनकार भजनकारी पण आहेत म्हणजे महाराज प्लस सरपंच आहेत त्यांच्यामुळे कीर्तनात सुद्धा ते मागणी सोडत नाहीत त्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या महाराज मान्य केल्यात त्याच्या गावात पण त्यांची मागणी आता इकडं आहे
त्यांच्या मागणीनुसार दत्तगुरूच्या यल्लामा मातेच्या समोर एक सभागृह असावं. मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की आता तुम्ही ह्याचा आट तयार केला असेल, ग्रामपंचायत नोंद असेल तर मला द्या. मी तात्काळ ह्याच्यामध्ये मंजुरी देतो तुम्हाला, काही त्यात अडचण नाही. दुसरी मागणी केली आहे की तुम्ही बसची, ग्रामपंचायतची मागणी माझ्याकडे द्या, दोन्ही गावची, तुम्हाला बसची व्यवस्था करून देतो. तिसरी मागणी रस्त्याची आहे. तर तुम्हालाही माहिती आहे की तालुक्यातले सगळे रस्ते घेतलेत, काही अंडर वर्क ऑर्डर प्रोसेसला आहेत, काही टेंडर प्रोसेसला आहेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत. पण अजून निवडणुकीच्या अगोदर जवळपास आपल्या तालुक्यातले 90% रस्त्याचं काम मार्गी लागलेले आहेत. थोडं राहिलं असेल तर तेही आपण या निमित्तानं घेऊ असं महाराजांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना मी सूचित करतो. खरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो की अशा प्रसंगामध्ये येऊन मला आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. नक्की गुरुदेव दत्ताचं, यल्लामा माताचं, इतक्या माता भगिनी आमच्या सगळ्यांचं दर्शन मला या निमित्तानं झालं. एवढ्या सगळ्या बंधूंचं दर्शन माझं झालं. सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे याची मला 100% खात्री आहे. आणि महाराजांनी तसं तो सूचित पण केलं तुम्हाला, त्याच्यामुळे मी तो आशीर्वाद घरीच धरलेला आहे. आणि महाराजांचा आशीर्वाद तर मला अखंड आहे, त्यात मला कसलीही शंका नाही. महाराज खरं म्हणजे आम्ही राजकारणी मंडळी आपण कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करता, आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून जनतेची सेवा करतो. दोघांचा उद्देश जवळपास सारखाच आहे, जनसेवा काय आणि जनप्रबोधन काय. शेवटी प्रबोधनाशिवाय सेवेचं वृत्ती येतच नाही आहे. आमच्या मनामध्ये जी वृत्ती आली त्याच्या प्रबोधनामधून, कीर्तनामधून, शक्तीमधून आणि जे काही सप्ताह चालतात त्या माध्यमातूनच ही आम्हाला स्फूर्ती मिळालेली आहे. आणि मी असं नक्की म्हणेल की अखंड हरिनाम सप्ताह असतील किंवा असे कार्यक्रम असतील, शक्तीचा कार्यक्रम असेल, शिवकथा असेल, महादेव रामकथा असेल किंवा भागवत कथा असेल, या सगळ्या कथांच्या माध्यमातून समाज एकत्र येतो. आजही बघा इथंच बसलेले सगळे ज्यावेळेस निवडणूक लागतील अर्धी तिकडे होतील. पण हे असं व्यासपीठ आहे, कीर्तन किंवा सप्ताह असेल, या ठिकाणी सगळे मनभेद विसरून एका मंडपाखाली सगळे येतात. ही ताकद अध्यात्मात आहे, म्हणून अध्यात्म श्रेष्ठ आहे असं मानणारा मी कार्य करतो. म्हणून मीही राजकीय जीवन जगत असताना विठ्ठलाच्या साक्षीनंच मी जीवन जगतो. समाजामध्येच मी 90% समाजकारण, 10% राजकारण हे करतो. 10% सुद्धा राजकारण महाराज करावं लागतंय, ते भाग आहे, म्हणून काही खेड्या कराव्या लागतात, म्हणून ते करतो. पण माझं मात्र मी तुमच्यासारख्याच्याच एका पोटी जन्मलो. माझेही वडील प्रवचनकार, कीर्तनकार, भजनकरी सगळे आहेत. आज योगायोगानं म्हणजे मी आज सगळ्यांना निमंत्रण पण देणार आहे. परवाच्या दिवशी म्हणजे 25 तारखेला आमच्या वडिलाचे 82 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे. मतदारसंघातल्या सगळ्या भजनी मंडळाला बुक्का नारळ मिळालेला असणार आहे. जरी राहिला असेल तरी मी आत्ताच सगळ्यांना निमंत्रण देतो महाराजांच्या सगळ्यांना की 25 तारखेला सकाळी आमचा घरचा कार्यक्रम 6 ते 9 होम हवन आहे आणि 10 वाजता म्हणजे 9 ते 10 हा मुख्य कार्यक्रम राहील आणि 10 वाजता आपले रामराव ढोक महाराज नागपूरचे प्रसिद्ध आहेत, त्यांचं कीर्तनाचा सोहळा या निमित्तानं होणार आहे. आपल्या सगळ्याला मी निमंत्रित करतोय, सगळ्या आमच्या भगिनी मातांना, सगळ्या बंधूंना. या निमित्तानं आपण मुक्तेश्वर मंदिराच्या वर जी शाळा आपल्या कॉलेजची जागा आहे आपल्या कुमारस्वामी कॉलेजची, त्या प्रांगणामध्ये मोठा मंडप मारला आहे. त्या ठिकाणी आपलं पाऊस जरी आला तरी वॉटरप्रूफ मंडप व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आमच्या वडिलांना आशीर्वाद, शुभेच्छा द्यायला आपण याव्या ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. आणि नुसतंच आशीर्वाद देणार नाही तर रामराव ढोक महाराजांचं कीर्तनही आहे आणि असंख्य महाराज. खरं म्हणजे संत मेळाचा येतो, संतांचा मेळा त्या ठिकाणी होणार आहे. आणि महाराज सांगायला मला आनंद वाटतो की सगळ्या ज्या गावामध्ये भजनी मंडळ आहेत त्या सगळ्या भजनी मंडळांना आपण आमच्या वडिलांच्या या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भजनी साहित्य वाटप आपण करतोय सगळ्याच मंडळाला. म्हणजे महिला भजनी मंडळ असेल त्यांनाही आहे, पुरुष भजनी मंडळांनाही आहे. टाळ, मृदंग, विणा जे काही साहित्य आहे या सगळ्या साहित्याचं वाटप त्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे.
म्हणून आपण साहित्याची मागणी केली नसेल तर अधिकृतपणे ग्रामपंचायतचा सही शिक्का घेऊन आपण भजनी मंडळाची यादी आमच्याकडे द्यावी, त्यांनाचाही समावेश त्यामध्ये करण्यात येणार आहे. मी एवढंच या निमित्तानं म्हणेन की मी असा मानणारा कार्यकर्ता आहे महाराज की धर्मसत्ता ही श्रेष्ठ आहे राजसत्तेपेक्षा, म्हणून आम्ही राजसत्ता नेहमी तुमच्या चरणी अर्पण करतो, धर्मसत्तेच्याच चरणी आम्ही अर्पण करतो. धर्मसत्तेच्या मार्गदर्शनाशिवाय राजसत्ता होऊ शकत नाही. हे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा तुकोबारायाच्या आशीर्वादानंच आपला रूपरेषा ठरवायचे किंवा चालायचे. आम्हीही तुमच्याच आशीर्वादानं सगळ्या तुमच्या महान कीर्तनकारांच्या भक्तांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आमचं मार्गक्रमण करत आहोत, इतकंच नम्रपणे नमूद करतो. मला या चांगल्या कार्यक्रमाला येता आलं याबद्दल विष्णू महाराजांनी समस्त गावकऱ्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. एक मिनिट. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण मुंबईला असताना, काल मंत्रिमंडळ इथं होतं, आपण मुंबईला होतात, तरीही आजारी असताना आपण रात्री तेवढ्या उशिरा निघून आमच्या गावकरी व आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले गावकरी व माझ्यातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे मित्र संतोषप्पा मुक्ता यांना विनंती करतो की आपण हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज यांचं शाल हार व पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. दोनच व्यक्ती स्टेजवर येतील. कुंडली गावर्धे हरी विठ्ठल श्री यानंतर आपल्या मंदिराच्या कलशोरोहणासाठी उपस्थित असलेले या परिवारातील मंडळी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. चला. सरपंच, उपसरपंच, जमालपूर आणि 2 मिनिट तुमचं थांबा. जमालपूर आणि खुंटेगाव शिंदाळा यावर पटकन. सरपंच या लवकर. स्टेजवर जास्त लोक येऊ नका. एक मिनिट जरा सर यावर पाठ आहे यानंतर टोपी, शाल टोपी द्या ना. एक मिनिट कोण आहे तिकडे निवेदनाला? तुम्हाला एवढं ते जमणार इथं घेते टोपी. या ठिकाणी अजून एक मान्यवर उपस्थित आहेत, गोपाळ वांगे साहेब. आल्याच्या नंतर आपण पुढील भाग पूर्ण करून घ्यायचा आहे. बाकी जो आपला कार्यक्रम आहे, जी काय बाहेरगावून गायक मंडळी आलेले असतील, महाराज मंडळी असतील, आपण काल्याच्या प्रसादाच्या नंतर त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. शाल श्रीफळ देऊन त्यांनी कोणीही जायचं नाही. आणि बाहेरगावून आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे, काल्याचा प्रसाद अगदी शांततेमध्ये घ्यायचा आहे. सर्वांना जाग्यावर प्रसाद मिळेल एवढंच
या ठिकाणी विनंती करणार आहे. कुणीही गडबड गर्दी करा. या ठिकाणी अनेक मान्यवर बाहेरगावून आलेले आहेत, तरी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. परंतु उर्वरित हा कीर्तनाचा भाग पूर्ण झाल्याच्या नंतर, काल्याचा प्रसाद घेतल्याच्या नंतर पूर्ण करण्याचा आहे. व तसेच नंतरच म्हणतो मी, तसेच बाहेरगावून ज्या माता माऊली आलेल्या आहेत त्यांनीही साडी प्रसाद त्यांच्यासाठीही निवेदन केलेलं आहे. तरी त्यांनीही कुणी असं कार्यक्रमास महाराजांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम आपला सुरू करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.